या ठिकाणी आपण पाहतोय असंख्य वारकरी मंडळी म्हणजे आळंदी ते पंढरपूर वारी करतायत आणि या वारीतला सर्वात अवघड घाट म्हटलं की तो दिवे घाट येतो आणि या दिवे घाट सर करून जवळपास 25 ते 30 किलोमीटर सर्व वारकरी आत्ता आलेले आहेत आणि वारकऱ्यांच्या सोबत ह्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही सगळीकडे लक्ष आहे, कारण कोण चेन मार असतील, पॉकेट मार असतील, अशा सगळ्या गोष्टीवरती सुद्धा लक्ष आहेच। पण त्याचबरोबर या वारकऱ्यांच्या सोबत एकरूप होऊन वारीमध्ये फुगडी खेळताना ही प्रशासनाची मंडळी आपल्याला पाहायला मिळाली। ताई, तुमचं नाव काय आणि तुम्ही वारीमध्ये कधीपासून येता? नमस्कार, रामकृष्ण हरी। माझं नाव ऋषाली गुराडे, मी पुणे पोलीसमध्ये आहे। आम्ही वारी तशी आमची भरती होण्यापूर्वी आम्ही करत होतो, पण आता आम्हाला माऊलींनी संधी दिली की आमचं कर्तव्य करता करता माऊलींची सेवा करण्याची। नक्कीच बांधवांनो, जर बघितलं तर काय माहिती आहे का, वारी हा जन्म मरणाचा फेरा तारते आणि ड्युटी करायच्या अगोदर त्या वारी करत होत्या, पण आत्ता माऊलींनी संधी दिली, माऊलींनी वारीमध्ये बोलवलं, हे त्या व्यक्त होताना पाहायला मिळतात। मॅडम, तुम्ही आत्ता या ठिकाणी फुगडी खेळली, सर्व वारकऱ्यांच्या सोबत एकरूप तुम्ही झालेलं पाहायला मिळालात आणि या वारकऱ्यांकडे पाहताना आणि या वारकऱ्यांमध्ये तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी नजरसुद्धा ठेवून आहेत, म्हणजे चेन कोण मारतं का वारकऱ्याच्या वेशामध्ये सुद्धा या ठिकाणी अनेक जण असे सुद्धा पाहायला मिळतात। तर प्रशासनाच्या माध्यमातून कशी नजर ठेवली जाते आणि तुम्ही कसं या वारीमध्ये सामील झालाय? रामकृष्ण हरी माऊली। दिवे घाट म्हणजे हा पालखीचा सगळ्यात अवघड टप्पा असतो आणि याच्यामध्ये आम्हाला इथं कर्तव्य नेमलं आहे। आमचं नशीब थोर की आम्ही या ठिकाणी बंदोबस्ताला आहे पालखीच्या, त्यानिमित्ताने आम्हाला वारीचा आनंद घ्यायला मिळतोय। या आनंदाबरोबरच आम्ही सर्व वारकऱ्यांबरोबर लक्ष ठेवून त्यांच्यावर वारकऱ्यांच्या रूपामध्ये असणारे चैन स्नॅचर असतील किंवा महिलांचे दागदागिने हे वेगवेगळे प्रकार करणारे लोक जे असतील त्यांच्यावरही लक्ष ठेवून आहे आणि त्याच्याबरोबर आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही आनंदी आहोत। नक्कीच माऊलीच्या वारीमध्ये सहभागी झालायत, आनंदी झालायत। माऊलीकडे तुमचं काय मागणं असेल, पांडुरंगाकडे काय मागणं असेल? पांडुरंगाकडे मागणं म्हणाल तर ही आपली सगळी गोरगरीब जनता ही पांडुरंगाचरणी जात असते, तर त्यांना सगळ्यांना सुखी ठेवावं, दीर्घायुष्य लाभो आणि शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येऊ दे, एवढीच प्रार्थना। नक्कीच बळीराजा, शेतकरी राजा हा खऱ्या अर्थानं सुखाचा हो, ही मागणी या ठिकाणी मॅडमनं केलेली आहे। वर्षा सावंत मॅडम आहेत आणि यात स्वाती मॅम तुम्ही पण पुढे यायचं आहे। तुम्ही कसं वारीकडे पाहता आणि या वारीतला सोहळा आनंद तुम्ही सुद्धा आता अनुभवत आहात, तर वारीतल्या आनंदाविषयी तुम्ही काय सांगाल? रामकृष्ण हरी। माझे वडील पण कीर्तनकार येतं, आमच्या घरात सगळे माळकरी लोक येतं, पण ड्युटी करता करता वारीला काही जाता येत नाही वगैरे, तर आम्ही आता ड्युटीचं कर्तव्य करत असताना कुठं अनुचित प्रकार घडू नये बारकाईने लक्ष देऊन तेवढ्या वेळ काढून वारीचा आनंद कसा घेता येईल ह्याकडे हे करतो। वारीचा आनंद घेऊन ड्युटी पण बजावत आहे। रामकृष्ण हरी। नक्कीच या ठिकाणी वारीचा आनंद घेऊन वडिलांचं पुण्य कुठंतरी फळा आलं, कारण वडिलांनी कीर्तनकार आहेत म्हणून वारीमध्ये बंदोबस्ताला तुम्हाला येता आलं आणि हेही तुम्हाला नक्की वडिलांच्या पुण्यामुळेच आम्हाला एवढे भेटले। नक्कीच कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, कारण पांडुरंगाला हरिक वाटतो तो वारकऱ्याच्या घरी जेव्हा वारकरी जन्माला येतो त्याच वेळी, कारण हा वारकऱ्यांचा मेळा आहे आणि हे वारकरी असंख्य वारकरी सध्या लाखोच्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहेत आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर मन भरून येतं, डोळे भरून येतात। युगे 28 विटेवरी उभा वामंग रुक्माई देखील शोभा, पांडुरंगा 28 युग झालीत आमच्यासाठी तू उभा आहेस आणि तुझ्या भेटीची ओढ आम्हाला लागलेली आहे आणि नक्कीच आम्ही थोड्याच म्हणजे कालावधीमध्ये जवळपास 15-20 दिवसामध्ये आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तोही वारीमध्ये आमच्या सोबत आहेस, म्हणूनच आम्हाला शिनभाग नाही आहे। आमची 40 किलोमीटरचा प्रवास असेल किंवा पुढचा लगेच आजचा मुक्कामसुद्धा 40 किलोमीटरचा आहे, तरीसुद्धा आमचे पाय दुखत नाहीत रे पांडुरंगा, कारण तुझी कृपा अशीच आमच्यावरती राहू दे आणि वरुण राजा तुझी कृपा या शेतकऱ्यावरती राहावी अशी सुद्धा या ठिकाणी साकडं घातलेलं आहे। असंच भेटत राहूया। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।